आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी ये रविक्त तुमचे धन ते मज मृत्युके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस विठ्ठला खाली बसा, उभारू नका तिथं कोणी. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी ये रविक्त तुमचे धन ते मज मृत्युके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस समचरण सरोजं सांद्रमीलाय बुदागं जदननि हितपाणिं मंडनं मंडनां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी ये रविक्त तुमचे धन ते मज मृत्युके समान. पक्वाजी सारखं ताप टाकू नका, कारण सुराचा पक्का खूप आहे. देहोनिवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा अभंग आहे बरं का. पण या अभंगाच्या माग थोडी भूमिका आहे बरं का, लक्षात ठेवा. बहुतेक कीर्तनकार या अभंगाच्या मागची भूमिका कोणी सांगत नाही बरं का, लक्षात ठेवा. कारण त्यांना माहीतच नसतं. म्हणून या अभंगाच्या मागची भूमिका कोणीही सांगत नाही. या अभंगाच्या मागे अशी भूमिका आहे, तुकोबारांच्या काळामध्ये बरं का, तुकोबारांच्या काळामध्ये शिवाजी राजे होते. शिवाजी राजे आणि शिवाजी राजे काय सामान्य नव्हते, लक्षात ठेवा. आणि शिवाजी राजे तुकोबारांची खूप सेवा करायचे, खूप सेवा करायचे. ज्या ज्या ठिकाणी तुकोबारांचं कीर्तन त्या त्या ठिकाणी शिवाजी राजे कीर्तन श्रवणा करता जात होते बरं का. आणि शिवाजी राजांच्या कानावर तुकोबारांच्या बद्दल थोडं कळलं की तुकोबाराय परमार्थाच्या दृष्टीनं तर तुकोबाराय खूप श्रीमंत आहे आणि संसाराच्या दृष्टीतनं तुकोबाराय खूप हल्याक्याची परिस्थिती जगतात. कारण तुकोबारांनी एका अभंगामध्ये त्यांची सगळी परिस्थिती सांगितली बरं का. तुकोबाराय सांगतात, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्री घर राखती नांदनो काहीशी सांगा नाही तरी वाया भागा थोरपणांना तरी ऐसे आणावे अक्षय साचार केले सायासानी घर एरंडासी हार दुधा बारण सहाती धन कण घरोघरी पोट भरे भिकेवरी जतन ती करी कोण गुरे वासरे झाली सकळ निश्चिंती भांडवल से नमाती
झळझळीत भिंती वृंदावनी तुळशीची, तुका म्हणे देवा अवघा निरसला हेवा, कुटुंबाची सेवा तूची करी आमोच्या. ही संसार आहे बरं का तुकोबारांचा. कारण गावातली कुत्री तुकोबारांच्या झोपडीमध्ये यायचे, निवांत झोपत होते बरं का. एखादा चोर तुकोबारांच्या घरी चोरी करण्याकरता जर आला तर त्या चोराला असं वाटत आपण जे चोरून आणलेलं आहे ते तुकोबाराला देऊन टाकावं, असं वाटलं बरं का. आणि ही परिस्थिती शिवाजी राजांच्या कानावर गेली. शिवाजी राजांना वाटलं की तुकोबारांचा संसार चांगला चालावा, कारण प्रत्येकाची इच्छा असते बरं का, संसार चांगला चालावा, बायको मनासारखी पाहिजे, पोरं मनासारखी पाहिजे, चांगला बंगला पाहिजे, चांगली गाडी पाहिजे. आहे का नाही इच्छा तुमची तशी? मला खरं बोलत कबुली दिली सगळ्यांची आहे महाराज. तेव्हा शिवाजी राजांना वाटलं की यांना संसारात सुख लागावं, तेव्हा आपण यांना काहीतरी द्यावं. कारण शिवाजी राजे काय सामान्य होते, राजे होते राजे. आणि राजे पदवी तुकोबारांनी त्यांना दिलेली वर का लक्षात ठेवा, दिलेली आहे. अहो शिवाजी राजे इतके चांगले तितके चांगले, पण शिवाजी राजांची जयंती करणारे चांगली नाहीत, लक्षात ठेवा. शिवाजी राजांच्या जयंतीला पैसा गोळा करायचा, खच्चून दारू प्यायची, बस. कसं करावं तुम्हाला सांगा. राजे खूप चांगले आहेत महाराज. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे त्यांची. तेव्हा त्यांनी विचार केला आपण खूप मोठे राजे आहोत, यांचं सांसारिक जीवन अतिशय सुखाने जावं, म्हणून शिवाजी राजांनी विचार केला आणि यांना आपण नजराणा द्यायचा. नजराणा पिढ्यानपिढ्या जोपर्यंत जगामध्ये चंद्रसूर्य शिल्लक आहे तोपर्यंत तुकोबारांचा संसार चांगला चालावा. म्हणून राजाने असा विचार केला बरं का, आणि सगळा नजराणा भरला. सोन्याच्या मोहरा, चांदीचे भांडे, आईसाहेब जिजाबाई करता भरजरीच्या पैठण्या, तुकोबारांच्या करता भरजरीचं पोशाख पगडी, तुकोबारांच्या मुलाकरता सगळे भरजरीचे वस्त्र, आमौलिक. त्या वस्त्राचं मूल्य करता येत नव्हतं अशी वस्त्र बरं का. सगळा नजराणा तयार केला. आणि तुकोबारांचं जीवन असं आहे, तुकोबार आहे कधी भामचंद्र डोंगर, कधी घोराडा डोंगर, कधी भंडारा डोंगर बरं का. अशा डोंगरावर जायचं आणि तुकोबारांनी भजन करायचं, भजन. कारण का तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे
आठवले की असं असतं लक्षात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. एकांतात आणि तुकोबारांचं भजन असं घड्याळ बघत नव्हते, लक्षात ठेवा. तुकोबारांच्या भजनाचं वर्णन ज्ञानोबांनी इतकं सुंदर केलेलं आहे. तैसे सर्व इंद्रियासहित मज माझी सुनी चित्त, जे रात्रंदिवस न म्हणत उपासती. काय गोड होईल. पाहत नव्हते नकळे दिवस की राती, अखंड लागलीशी ज्योती, आनंद लहरीची गती, पौर्णमी किती तया सुखा. असं भजन चालायचं महाराज. रंगलाया रंगेन तुका विठ्ठल सर्व अंगे. तेव्हा तुकोबारा गेले होते भजनाला. आणि सकाळची वेळ, सूर्याचा उदय झालेला, आणि नजराला घेऊन शिवाजी राजांचे शिपाई तुकोबारांच्या घरासमोर आले. माऊली आईसाहेब जिजाबाई दळत होत्या बरं का. लहानशी मुलगी भागीरथी होती, मुलं होती. जिजाबाईनं पाहिलं शिपाई शिवाजी राजाचे. त्यावेळेला शिपायाला भीत होती बरं का लक्षात. आता पोलिसाच्या अंगावर कसला ड्रेस असतो? खाकी. त्याचा अर्थ असा आहे खा आणि जाणीव. तेव्हा जिजाबाई घाबरल्या, रडायला लागल्या. रडत असताना शिपाई आत आली. आई साहेब, तुम्हाला आम्ही नेण्याकरता आलो नाही, तुम्हाला देण्याकरता आलो. देण्याकरता? हो, देण्याकरता आले. मग घेतला, सगळा नजराना दिला बरं का. आणि शिपाई निघून गेले. मग काय महाराज, आईसाहेब जिजामाता इतक्या नटल्या, सगळे दागिने अंगावर घातले महाराज. बोरमाळ काय, बूट हार काय, चपल्याचा हार काय. स्त्रियांना नटालेले आवडतं बघा, लक्षात ठेवा. सदा शृंगार भूषण कांता लवे बहुमानी. तुकोबाई प्रमाण बरं का. बघा तुम्ही पगार झाला की नत करा, लगेच चहा हातात करू नका. झाला हाताला पेराव चहा. परिस्थितीवर का लक्षात ठेवा जगायचं. तेव्हा तुकोबारा दुपारी 12 वाजल्या, अजून आवली कशी आली नाही. आवली म्हणत होते बरं का, कारण तुकोबारा 2 बायका होत्या बरं का, लक्षात ठेवा. पहिलीचं नाव रखमाबाई. ती रखमाबाई, मोठा दुष्काळ पडला महाराज, खूप मोठा दुष्काळ पडला. दुष्काळया तिला द्रव्य नेला मान, स्त्रियकान्न करता मेली. पहिली बायको रखमाबाई, तिचं नाव लक्षात ठेवा. अन्न करून मरण पावली महाराज. दुसरी ती, तिचं नाव जिजाबाई आप्पाजी गुळवे, पुण्यातले गुळाचे व्यापारी होते बरं का ते, त्यांची जिजाबाई. आता जिजाबाई कशी होती तुकोबारांनी तिचंही वर्णन केलेलं आहे. कर्कश संगती दुःख उदंड फजिती. फजिती बरं का लक्षात ठेवा. किंबहुना 2 जर बायका तुम्ही केल्या, गात्यात आहे एका पुरुषा दोघी नारी, आणि पाप वसे त्याचे घरी. एक खेडेगाव होतं बरं का, खेडेगाव. तिथे एक ब्राह्मण राहत होते, ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणाने काय केलं, 2 बायका केल्या. याला नामदेवाच्या गाथ्यात आधार आहे बरं का. दुसरी न करावी बाईल, भंड फजती होईल, बोबाट इस्करात जाईल. बायकाच्या पानवथ्या, काळा अभंग, याची सुरुवात अशी आहे.
तेव्हा झालं लग्न, आली नांदण्याकरता आणि काही दिवस झाले. आता जावा बरं का, लक्षात ठेवा. हे चमत्कार काय आहे? 2 जावा, 2 बावा, 2 आवा, 2 तट, 2 भट, 2 हलगट, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 शास्त्री. कधीच पटत नाही मला, लक्षात ठेवा. सत्य कसं किती लोक म्हणणं, आता काय करावं. त्यानं काय केलं, थोरीला ठेवलं माडीवर आणि धाकटीला ठेवलं खाली. नाही, संक्रांतीचा सण आला की आला सण आल्यानंतर थोरली म्हणू लागली, हो ऐकलं का, मी पहिली बायको आहे. म्हणलं, तिळाच्या पोळ्या खायला माझ्याकडे यायचं बरं का, माझ्याकडे यायचं. दुसरी म्हणायला लागली, सध्या माझ्या वाटणीला तुम्ही आहात. काय बायका नवऱ्याची बी वाटणी करते मला. माझ्या वाटणीला तुम्ही आहे. आता माझ्याकडे 6 महिने तुम्ही राहणार आहे. तेव्हा संक्रांतीचा सण आहे, माझ्याकडं तिळाच्या पोळ्या खायला तुम्ही आलं पाहिजे. वरची मनाची माझ्याकडे आलं पाहिजे. बरी जीवा म्हणले, आता काहीतरी मार्ग काढावा लागला ना. तुम्ही दोघी भांडू नका, सांगा ना मग. जिचा स्वयंपाक लवकर होईल तिच्याकडे मी येतो. बरं काय हरकत नाही. थोरलीनं महाराज लवकर उठून लगबगीनं जळाच्या पोळ्या वेळेस स्वयंपाक चांगला केला, दुसरी बी केला. आणि त्या टायमाला नळ योजना नव्हती, कुठं हापसे पाडलेले नव्हते. पाणी आणण्याकरता 2 किलोमीटर जावं लागत होतं. तेव्हा थोरीनं विचार केला, पाणी नाही आहे, प्यायला पाणी नाही, भांडी धुवायला पाणी नाही, हातपाय धुवायला पाणी नाही, चूळ भरायला पाणी नाही आहे. तेव्हा पहिल्यांदा पाणी आणावं, मग आपल्या मालकाला जेवायला बोलवावं. आणि वर शिडी लावलेली होती बरं, वर जाण्याकरता. तिनं काय केलं, पाण्याची घागर उचलली, बाहेर पडली, थोडे किती झाला. यानं विचार केला, तर ही संधी चांगली आलेली आहे. छटकीने धाकट्या बायकोकडे जेवण करायचं, मग वरचीकडे जायचं. तयारीनं आला, तिनं ताट वाढवून ठेवलं. आता जाणार धाकटी कर, इतक्यात थोरलीनं बघितलं, अरे चालला जेव्हा आली महाराज. पाणी आणलं नाही काय ना, आली आणि वर चढून गेली माडीवर, शिडीवरनं चढलीवर गेली माडीवर आणि बोलवलं, वर्या वर्या वर्या. पहिल्यांदा माझ्याकडे जेवण करायचं, मग तिच्याकडे जायचं. वर 4-5 पायऱ्या चढला, वरचीने धरली शिंडी खच्चून, धाकटीने धरली पाय. वर शिंडी धरून वर वरते, धाकटी पाय धरून खाली वरते. इतक्या गावातली लोकांना, भटजी बुवा संक्रांत कशावर बसून आलेली आहे. भटजी बुवा म्हणला, माझ्याच बोखांडी संक्रांत असं आहे. तेव्हा झैल महाराज कर्कशा होती. कर्कशा संगती दुःख उडन फजिती, तुको बरोबर न करतील बरं का. पण ऐसा भाषा होत्या महाराज. तुकोबारांच्या मुखामध्ये 2 घास घातल्याशिवाय स्वतः अन्न घेत नव्हती. अशी पतिव्रता होती महाराज. तेव्हा तुकोबारा वाटला, आवली आली नाही आवली. तुकोबारा आपलं भजन झालं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कळत घरी आले. पाहिलं तुकोबाने, काय प्रकार आहे, घर चुकलो की काय. अगं आवले, महाराज मीच आहे, तुमच्या आवलीच आहे. आज प्रवेश करा. काय प्रकार आहे. आवलीनं सगळं सांगितलं महाराज. एक लक्षात ठेवा, तुकोबाराने त्याचा स्वीकार केला नाही. पुन्हा
जशाच्या तशा घड्या घातल्या, सगळं सोनं नाणं पुन्हा माघारी पाठवलं. त्यावेळेचे तुकोबारांचे शिवाजी राजांना उद्गार आहे, मुंग्या आणि राव आम्हा सारखाची जीव, सारखाची जीव, मुंग्या आणि राव आम्हा सारखाची जीव, आम्हा सारखाची जीव, आम्हा सारखाची जीव, मुंग्या आणि राव शिवाजी राजांनी जशीचा तसा नजराणा पाठवून दिला माघारी. आणि शिवाजी राजांना एक पत्र लिहिलं, अहो राजे, तुमच्या घरचे मुंग्या आणि राव आम्हा सारिकाची जीव नावडते चित्ता तेच विषय पुरविता. तुम्ही राजे, पण लक्षात ठेवा, जी मुंगीला किंमत आहे तीच तुम्हाला किंमत आहे. मुंगी कळती का नाही? चावल्यानंतर कळती बरं का, पोर कळत नाही. जी मुंगीला किंमत आहे तीच किंमत तुम्हाला आहे. अहो राजे, तुम्हाला वाटतं का आम्ही सुखी व्हावं, आम्ही सुखी व्हावं, आमचा संसार नीट चालावा असं तुम्हाला वाटतं का? तर तुम्ही एक करा ना, तुम्ही ती साधना केल्यानंतर त्या साधनेपासून मला सुख होईल. कोणती साधना? आम्ही तेने दुखी, आम्ही तेने दुखी, कारण प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा बर का. सुखम सर्वाय वृक्षते, मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. दुःख कोणालाही आवडत नाही महाराज, कोणालाही आवडत नाही. कोरोना तुम्हाला आवडत होता का? आवडत होता का? नव्हता ना. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, पण माणसाला एक कळत नाही. माणूस काय करतो, सामान्य भौतिक संसारावर का, भौतिक संसार
त्या भौतिक संसारामध्ये सुख पाहतो बरं का, पाहतो, आणि संसारामध्ये सुखाचा प्रयत्न करत असतो. विचार करतो, विचार. लग्न झाल्यानंतर सुख होईल. होतं का सुख? अरे बोला ना, का मुकेत काही. बरोबर आहे, सत्य आहे. लग्न झाल्यानंतर सुख होईल. लग्न होतं, पुन्हा विचार करतो, मुलं बाळ झाल्यानंतर सुख होईल. होतं का? मुलगा चांगला निघाला तर बरं आहे, नाही तर लोकांपाशी ओरडतो, आमची पुळी नव्हती आईची हिची पिशवी निघाली. हे सगळं गाठत लक्षात ठेवा. पुन्हा मारा, पुन्हा विचार करतो. आता दुसरा आहे, मस्त बंगला बांधला, बँकेचं कर्ज काढतो, बंगला बांधतो. त्याला विचार, अरे बाबा आता तर सुखे का नाही? आता लग्न झालं, मुलं बाळ झाली, बंगला, फोर व्हीलर घेतली, आता तर सुखी. कटलं महाराज सुखी? बँक फेडायची, अजून व्याज लोखंडी बसायला लागले. भौतिक संसारात सुख नाही. आणि या संसाराचं वर्णन करत असताना दुःख बांधवडी आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. नाहीच, किंबहुना संसार आपल्याला सोडतो, पण आपण संसाराला सोडत नाही. किती महाराज आपल्याला दुःख देतात, ओळख नाही. तसं प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, सुखाची इच्छा आहे. पण नेमकं शाश्वत या सुखाला तिन्ही काळामध्ये बाद नाही बरं का. भूतकाळात त्याचा नाश होत नाही, भविष्य काळामध्ये नाश होत नाही, वर्तमान काळामध्ये नाश होत नाही. देशाची मर्यादा नाही, परिच्छिन्न बरं का, लक्षात ठेवा. वेदांताच्या भाषेत सांगायचं म्हणजे परिच्छिन्न. देशे काळे अनुवादा, या सुखाची न करवे मर्यादा. नाथ महाराज भागवतात बोलतात की या सुखाची मर्यादाच करतात. अविनाश, मग अविनाश सुख पाहिजे तुम्हाला. मग अविनाश सुखाकरता काय करावं लागेल? किंवा मंडळी संसारात सुख बघू नका, संसार सोडू बी नका. महाराज असं कसं काय सांगताय तुम्ही? ही बरोबर आहे, ती बरोबर आहे. महाराज खूप सुंदर उदाहरण आहे का भावार्थ रामायणामध्ये. प्रभू रामचंद्र आणि नाथ महाराजांच्या स्वप्नात गेले. नाथ राया, तुम्ही भावार्थ रामायण या, भावार्थ रामायण. रामायणाचे प्रकार आहे बरं का. नाथ महाराजांचं भावार्थ रामायण नाथ महाराजांचं आहे. तुळशीदासाचं तुळशी रामायण आहे, लक्षात ठेवा. वाल्मिकी रामायण आहेच, पण सगळ्यात सोपं अतिशय रसा भागवत म्हणजे
रामायण म्हणजे नाथ महाराजांचं बरं का, तुम्ही वाचा तीन रामायण. झाली आज्ञा. प्रभू रामनाथ महाराजांची आज्ञा झाल्यानंतर नाथांनी भागवत रामायण लिहायला घेतलं बरं का. आणि जिथं रामायण असतं तिथं हनुमंतराय असतातच. अजून खेडेगावात पद्धत आहे बरं का, रामायण ग्रंथ लावला की एक पाठ टाकत असतात, आहे बरं का पद्धत. किंबहुना हनुमंतराय रामायण ऐकायला येत असतात तिथं, पण त्यांना गुढी आहे. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या आज्ञेवर नाथ महाराज लिहायला लागले भावाचं रामायण. लिहिता नाथ महाराजांनी लिहिलं, ज्या ठिकाणी सीतामाईला ठेवलं होतं अशोकवनात रावणाने चोरून बरं का, त्या अशोकवनातली फुलं पांढरी शुभ्र आहेत असा शब्द घातला. हे हनुमंतराला पटलंच नाही. ते निज प्रगट केलं. काय लिहिता येईल, काय लिहिता. नाथाने एकच वाक्य, राम बोलवतो मी लिहितो, राम बोलवतो मी लिहितो. अहो खोटं आहे ना. काय खोटं आहे. अशोकवनामध्ये पांढरी कणेर नव्हती, तांबडी कणेर होती. हनुमंतराय म्हणजे अजून तीच बोलता का तुम्ही, खोटं लिहिता काय. चला बघा, नाथांना हनुमंतराने खांद्यावर घेतलं आणि एकदम अशोकवनात पाहिलं, सगळीकडे पांढरीच कणेर ती. हनुमंतराचं तोंड झालं. बघा तुम्ही, एखादा जर मोटरसायकलवर खाली पडला तिकडे बघतो कोण बघतो, मग ती खाणार जाणार. हनुमंतराचा चेहरा होतो, सगळी पांढरी. सत्य. नाथराया क्षमा करा बरं का, तुमचंच खरं. हनुमंतराय तुमचं बी खरं आहे की. काय बोलता तुम्ही, माझं कसं काय खरं सांगतो ना. ज्या वेळेला अशोकवनामध्ये तुम्ही सीतेचा शोध करण्याकरता आला होता, त्या वेळेला त्या रावणाच्या विषयी तुमच्या अंतःकरणात खूप राग होता. केव्हा या रावणाच्या नडीचा घोड घेतून सीतामाईला मी सोडवून येतो असं तुम्हाला झालेलं होतं. आणि त्या रागामुळं तुमचे डोळे लाल झाले होते. त्याच्यामुळं पांढरी वस्तू तुम्हाला लाल दिसत होती. सांगू काय गंमत नाही. जे गांजा वाटतात का नाही, गांजा, त्यांची डोळे बघत जावं बघ. या ठिकाणी असं आहे. तेव्हा तुकोबाराय सांगतात, बाबा आम्हाला सुख लागल, पण तुम्ही एक करा. काय करा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही तुमच्या मुखाने पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल. अहो तुकोबाराय, आम्ही विठ्ठल 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 करत बसतो. फल काय. कारण कोणत्याही कर्माला फल आहे बरं का, लक्षात ठेवा. फल आहे. फल काय तर तुकोबाराय सांगतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवशिंदो तरी पार, योग याग जपे केली तयाने अनुपेन तुका म्हणे, जपा मंत्रचे अक्षरी सोपा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, लागोनिया पाया
असं केलं तर आम्हाला सुख होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी वीर वित्त तुमचे धन तेजमज मृत्यूचे समान. द्वितीय चरणामध्ये सांगतात तुमचं धन माती सरकार का मातीचं लक्षात ठेवा. मातीला काही किंमत असते का? काहीच किंमत नसते. तसं तुमचं धन आम्हाला मातीप्रमाण आहे. सोन्या आणि माती आम्हा समान आहे चित्ती. आता धनाबद्दल खूप बोलता येते बरं का, लक्षात ठेवा. तुमचा टाइम मी घेत नाही, माहिती आहे मला. तुम्हाला थंडी वाजायला लागलेली आहे. काही जणांचं साबुदाण्याकडे लक्ष लागलेलं आहे किंवा संपला. आता आम्ही तसं जायचं नाही. लई लांबवत नाही, लक्षात ठेवा. माझी कीर्तन 5-5 तासाची असते. कसा समाज बी असतो, तशी वाजवणारी बी असते. किंवा शिवाजी राजे तुम्ही असं करा मग मात्र मला सुख होईल. तुमच्या धनाने मला सुख होणार नाही. तुम्ही नाथांचं भागवत काढला आणि त्या भागवतामध्ये 30वा अध्याय पहा. धनाच्या माग अनर्थ सांगितले. अनर्थ तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जा. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. धन मान बळे नाठवसी तेव्हा आणि मृत्युकारी तेव्हा कोण आहे. हे नामदेव यांचं प्रमाण आहे बरं का. कारण धनाचा मध असतो बरं का. मध असतो धनाचा, मध असतो. आता पंढरपूरला लय निवडणुकीत जोरात वाढत चालणार. एका मताला 12,000 पाऊस पडला. तेव्हा ही लोक आमदार केलं राहतात, पैसे देतात की नाही. इतकं धन महाराज जे आहे, तेव्हा तुकोबाराय सांगतात तुमचं धन नको म्हणा. आता या चरणात आमदारीची खूप सुंदर कथा सांगता येते महाराज. खूप कथा सांगता येते. नामदेवरायला देवाने दिलं होतं, लक्षात ठेवा. आता सांगून मी वेळ घेत नाही. देवाने दिलं होतं. एक लक्षात ठेवा, अगदी पुरून ठेवा. देवाने दिलेलं सरत नाही, माणसानं दिलं पुरतच नाही. सकाळी लगेच वयसाचून आहे द्यावं तर देवाने दे. देवानं दिलेलं संपतच नाही महाराज. किती नामदेवांच्या घरात दिलं होतं, पण नामदेवाच्या घराचे आणले आणि तेने लुटविले द्विजा हाती. नाही महाराज, धन आहे चांगलं, धन वाईट आहे महाराज, लक्षात ठेवा. धनानं बाजारात सगळ्या गोष्टी मिळतील. का एखाद्याची आई मरण पावली, आठवड्याचा बाजार असतो, बाजारात येतो. जे विक्री करत असतात त्यांना सांगा, बाबा तुला 5 लाख रुपये देतो, म्हणजे आई मला देशील का? नाही. एक लक्षात ठेवा, धन देऊन डोळे तपासता येतील, चष्मा घालता येतील, पण चांगले डोळे मिळणार नाही, लक्षात ठेवा. खूप मला धनाचं खूप वर्णन आहे, लक्षात ठेवा. असं असल्यामुळं तुकोबाराय सांगतात नको आम्हाला, म्हणून तुकोबाराय सांगतात धन मिळतं बरं का, भाग्यात असल्यावर मिळतं बरं का. छोटासा दृष्टांत देऊन पुढे सरकतो बरं का. खूप धनाट होता, खूप धन त्याला वाटायचं रात्रंदिवस, कोणाला द्यावं. किती जरी खर्च केला तरी संपत नव्हतं इतकं धन. काय करावं, स्वर आला, स्वराने सगळं लुटून नेलं तरी धन शिल्लक राहत होती, इतकं धन. त्याला असं वाटायला लागलं की आपल्या गावाचा राजा आहे,
तर राजाचा गुन्हा करायचा आपण गुन्हा. आणि राजाचा गुन्हा झाला की राजा आपली संपत्ती सगळी घेऊन दे, काय ठेवणार नाही असं ठरवलं. आणि आला की राजधानी आणि राजवाड्याचा चाला बाहेर उभा राहिला होता. राजा सिंहासनावर बसलेला आहे. राजाचं सगळं शिष्टमंडळ बसलेलं आहे. सल्ला मसलत चाललेली होती. हा बाहेर उभा राहिलेला. त्यानं काय केलं, पायाची चप्पल हातात घेतली बरं का, आणि नेम धरला, भिरकावून राजाच्या अंगावर टाकली चप्पल, मला भिरकावून. आणि ती चप्पल नेमकी राजाच्या मुकुटाला लागली बरं का, मुकुट खालीच पडला. आणि त्या मुकुटातनं एक सापाचं पिल्लू, कोबरा कोबरा विषारी साप बरं का, पाणी सगळेच बाद. तेव्हा ती विषारी पिल्लू बाहेर पडलं. राजाने बघितलं, प्रधान जिकडे या. हा जर ग्रस्त आला नसता, यानं जर चप्पल फेकून मारली नसती, मुकुट खाली पडला नसता, तर या सापाच्या पिल्लाने माझा जीव घेतला असता. जीव या व्यक्तीला 5 कोटी रुपये देऊन टाका. कीर्तना सांगायला काही हरकत नाही, प्रसाद काय तेवढे देणार नाही मला. सांगायचं तात्पर्य असं नाही मला. म्हणून तो खूप बारा सांगतात, एक करा राजे आम्ही ते चुकी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी येला व्यक्त तुमचे धन, ते मग मृत्यू के समान विठ्ठल.